एक बार फिर इतिहास बना दिया गया। जी हाँ, क्षितिज उत्सव 2025 बन गया एक भव्य, ऐतिहासिक और जोशीला उत्सव। ऐसा जो लंबे वक्त तक लोगों को याद रहेगा। जहाँ पिछले साल 2024 में नालासोपारा में इस उत्सव ने धूम मचाई थी, वही इस साल 2025 में इसने एक नए और बड़े लेवल पर विरार में आयोजित किया गया। और इस बार चमक थी, रौनक थी और थे सबके बीच स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर। श्रेयस अय्यर की मौजूदगी ने इस महोत्सव की शान ही नहीं बढ़ाई, बल्कि युवाओं को दी जोश और प्रेरणा। आपको बता दें, इस साल कुल 38 पुरुषों की टीम ने दिखाई अपनी ताकत। वहीं पहली बार 5 महिलाओं टीम ने भी इस प्रतियोगिता में दमदार भागीदारी दिखाई। और अब सबकी निगाहें टिकी है 10 अगस्त को होने वाले ग्रैंड फिनाले पर, जहां जीतने वाली टीम को मिलेंगे 5 लाख रुपए की इनामी धनराशि। आपको बता दें कि धानू से लेकर विरार तक और पालघर के कोने कोने से युवा पहुंचे थे इस उत्सव में भाग लेने के लिए। ये सिर्फ एक खेल नहीं, बल्कि एक संस्कृति का उत्सव था जो जोड़ता है दिलों को। आइए सुनते हैं इस उत्सव के बारे में अधिक जानकारी माजी सभापति किशोर पाटिल, बहुजन विकास आघाड़ी कार्यकर्ता हार्दिक राउत और मराठी टीव्ही व फिल्म अभिनेत्री अनिशा साबनीस की। क्षितिजोत्सव 2025 हे दुसरं वर्ष आहे आणि मागच्या वर्षी नालासोपारा शहरामध्ये आपण बघितलं असेल तर गोविंदा प्रीमियर लीगचा एक चांगला थरार आपल्याला अनुभवायला मिळाला। त्याचप्रमाणे किंबहुना त्याहूनही एक स्टेप पुढे यावर्षी 48 संघ इथे आलेले आहेत आणि 48 संघांमधून 16 संघ पुरुषांचे आणि एक संघ महिलांचा। 48 हे पुरुषांचे संघ आहेत आणि 5 महिलांचे आहेत। त्यातला एक हा महिलांचा संघसुद्धा इथून पुढे जाणार आहे। 10 ऑगस्टला महाअंतिम सोहळा असणार आहे आणि ह्या संपूर्ण क्षितिजोत्सवाच्या दहीहंडी प्रीमियर लीगच्या मागची संकल्पना युवा नेते क्षितिज ठाकूर यांची आहे। त्यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना आज वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये राबवली जाते। तर मी सर्व गोविंदा पथकांच्या वतीने आणि सर्व संघ मालकांच्या वतीने युवा नेते क्षितिज ठाकूर यांचे आभार मानतो व 10 तारखेला सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून या गोविंदा प्रीमियर लीगचा आनंद अनुभवायचा। आज हा आपला क्षितिज उत्सव दहीहंडी प्रीमियर लीग सीझन 2 चालू आहे। गेल्या वर्षी आपल्या नालासोपारात आज आला होता, यावर्षी आपल्या विरार नवीन युवा कॉलेज इथे चालू आहे। आज या ठिकाणी क्वालिफिकेशन राऊंड चालू आहे। याच्यात टोटल 48 टीम्स आलेल्या आहेत, ज्याच्यात 42 जेंट्स टीम आहेत, 8 लेडीज टीम आहेत। आज त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होतील आणि जेंट्समधून 16 टीम फायनलला जातील आणि लेडीजमधून 6 टीम फायनलला जातील। तर ह्यात तुमच्या चॅनल थ्रू मी एकच सांगेन का लेडीजची टीम आहे ही कॉम्पिटिशन आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा होतं। याच्या मागचं फक्त एकच नाव आहे, आपले युवा नेते श्री क्षितिज ठाकूर दादा। त्यांच्या प्रेरणेने आम्ही हा उत्सव चालू केला होता लास्ट इयरपासून। यावर्षी दादांनी याला मोठ्या स्वरूपात मनावर घेऊन पूर्ण मोठ्या स्वरूपात हा उत्सव केलेला आहे। यात गेल्या वर्षी आपण पहिलं प्राईज आपलं 50,000 होतं, यामध्ये यावर्षी आपण 5 लाख पहिलं प्राईज देतो। प्राईजमध्येही तेवढा पटीने हे झालेली आहे आणि महिलांसाठी कॉम्पिटिशन फर्स्ट टाईम असून महिलांना 50,000 पहिलं प्राईज आणि सेकंड प्राईज 25,000 असं असणार आहे। यात नवीन असं आहे की IPL सारखे एक 16 टीम ज्या फायनलला येणार आहेत त्यांना टीम्स ओनर असणार आहेत, ते टीम्स ओनरच्या अंडर असणार आहेत। असे आपल्या इकडच्या प्रत्येक विभागातील प्रत्येक प्रतिष्ठित नागरिकांकडनं ही टीम बनवली गेली आहे। तुम्ही बघत असाल इथे शुपारा स्ट्रायकर्स आहेत, मनवेलपाडा चॅलेंजर्स आहेत, तुलिंग टायटन्स, निळेगाव वॉरियर्स, असे हे पूर्ण आपल्या तालुक्यातनं 16 टीम मेंबर ओनर्स आलेले आहेत। त्यांना टीम देणार आहेत, ज्या टीम आपल्या 16मध्ये येणार आहेत फायनलला। तर ह्यांची फायनल त्या टीम्सबरोबर 10 तारखेला होणार आहे आपल्या नवीन युवा कॉलेजमध्येच। आणि हा जो उत्साह तुम्ही आता आपल्या नवीन युवा कॉलेजला बघताय, आज इकडे श्रेयस अय्यर पण आता आपल्या इथे येऊन गेलेत। हा उत्साह ह्याच्या मागचं कारण म्हणजे एकच होतं का दादांना हा स्पोर्ट म्हणून जो आता आपल्या ऑलिम्पिकपर्यंत ही दहीहंडी हा स्पोर्ट गेलेला आहे। तर आपल्या इकडनं हा पूर्वीपासून पारंपरिक असलेला आपला हा उत्सव ह्याच्यामध्ये हा स्पोर्टच्या विभागात आल्याकारणाने आपल्या तालुक्यातील चांगलेच चांगले पथकं कशी तयार होतील ह्या मागचं हे उद्देश आहे दादांचा। त्यामध्ये लेडीज पथकं आपल्याकडनं कशी तयार होतील
आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास दादांनी त्याच्यामध्ये प्राईज पण ठेवलेलं आहे, जे 3 एक्के वगैरे असं काही एकत्र 3 एक्के एकावर एक असे उभे राहतात किंवा अलग काही करून दाखवतील त्यांना 50,000 रोख प्राईज दादांनी पण दिलेलं आहे. तर ह्याच्या मागचं उद्देश एवढंच असतं नेहमी दादांचं म्हणणं की आपल्या तालुक्यातली आपल्या लोकल टॅलेंटला एक चांगलं प्लॅटफॉर्म भेटलेलं आहे. आणि तुम्ही बघाल तर आता ह्या पथकामध्ये यावर्षी जो उत्साह आहे तो मागच्या वर्षी झालेल्या शिस्तबद्ध पद्धतीने आपला झालेला शितूर जो पर्व आहे त्या मनानेच ते लोक याच्यावर एवढ्या जोरात तयारीने आलेले आहेत. त्यांची एवढीच इच्छा असते का आम्हाला हा प्लॅटफॉर्म दुसऱ्या कुठे भेटत नाही आहे, आपल्याला मुंबई सोडून दुसरं कुठे जाता येत नाही, आपल्या तालुक्यातल्या लोकांना हा एक प्लॅटफॉर्म जो भेटला आहे दादांचं त्यांनी भरपूर आभारी व्यक्त केलेला आहे. कालपर्यंत जेवढे पण जे मीटिंग झाल्यात त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार दादांना थँक्यू बोललेत की आम्हाला हा प्लॅटफॉर्म तुम्ही एक घेऊन सुरू करून दिला आहे. ह्याच्यामुळे आमचं मनोबल वाढलेलं आहे, पथकांमध्ये एक ऊर्जा येते. ही पथकं आता 10 तारखेला जेव्हा फायनलला जाणार आहेत, हा जो प्रवास आहे त्यांच्या तयारीचा, हाच तयारीचा प्रवास त्यांना 16 तारखेला दहीहंडी उत्सवाच्या दिवशी कामाला येतो. 10 तारखेला फायनल झाल्यानंतर 16 तारखेला जेव्हा दहीहंडी उत्सव आहे, तर ही जी तयारी असते 16 तारखेला मटकी फोडताना त्यांना ती कॉन्फिडन्स असतो का आम्ही या 7 तरामध्ये लावू शकतो आणि कुठेही जाऊ शकतो. तर त्यांची तयारी त्यांना उत्सवासाठी जी 16 तारखेला आहे त्यासाठी पण ती कामाला येते. म्हणून त्यांचा हा पूर्ण आनंद जो आहे आज तुम्ही बघतात निवा कॉलेजला आलेला आहे, हा वातावरण हे पूर्ण आमच्या क्षितिज दादांमुळेच शक्य झालेलं आहे. धन्यवाद. खूप छान वाटलं, कारण मी अँकरिंग माझं हे तसं बघायला गेलं तर इतक्या मोठ्या सोहळ्याचं पहिलं दुसरंच असेल, त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि आपल्या भारताचे क्रिकेटपटू सरपंच ज्यांना म्हणतो श्रेयस अय्यर, त्यांना आज बोलवलं होतं या सोहळ्यासाठी. आणि या सोहळ्यानिमित्त मला त्यांना भेटता आलं, त्यांच्यासमोर माझं निवेदन सादर करता आलं, ही माझ्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी माननीय प्रतीक ठाकूर साहेब आणि अमित गोडके साहेब आणि आपले शिवगणेश मित्रमंडळांचे खूप आभार मानते. शिवगणेश मित्रमंडळासाठी मी बोलेन, आता दहीहंडी उत्सव येणार आहे आणि त्यासाठी खूप आधीपासून तयारी सुरू करतात हे आपले बाळगोपाळ. तर त्यांची जी जिद्द आहे, एकनिष्ठपणा आहे, तो असाच चालू राहू दे. कारण खूप आधीपासून ठाणे मुंबईसारख्या जिल्ह्यामधून खूप मंडळं यामध्ये पार्टिसिपेट करतात, पण पालघरसारख्या जिल्ह्यामधून शिवगणेश मित्रमंडळ हे पार्टिसिपेट करतं आहे. आणि 4-5 थर नाही तर तब्बल 6-7-8 थर आता लावून ते मानाची हंडी फोडत आहेत, त्यांना सलामी देत आहेत. तर ही खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे मला या मंडळाबद्दल सांगायचं आहे की हे फक्त दहीहंडी नाही करत, तर बऱ्याच लोकांना मदत करतात. म्हणजे आता कोविड आला होता तेव्हा सगळ्यांना मदत केली होती, पोलीस मित्र म्हणून मदत केली होती. त्याच्यानंतर जे पूर आला होता, महापूरमध्ये जे नुकसान झालं होतं त्यांच्यासाठी त्यांनी धान्य वाटप करून छोटंसं का होईना पण मदतीचा हात दिला होता. परत बरेच म्हणजे आपले ज्येष्ठ नागरिक, शालेय मुलं, महिला या सगळ्यांचा सत्कार करतात. एका बाजूला क्रिकेटचे सामने, कबड्डीचे सामने भरवतात. अशा अनेक कामांमध्ये हे लोक सहभाग घेतात आणि लोकांना प्रोत्साहन करतात. तर ही खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे याची. तो दोस्तों, क्षितिज उत्सव 2025 ने एक बार फिर साबित कर दिया कि जब साथ हो उमंग, जोश और परंपरा तो हर उत्सव बन जाता है एक इतिहास. सब्सक्राइब करें हमारे YouTube चैनल द जर्नलिस्ट.in को ऐसे और खबरों के लिए.